मॅरेथॉनचा फॉर्म आलेला. मला काय माहीत नव्हतं एवढं, कारण त्याच्यावर फक्त 40,000 प्राईज लिहिलेलं पहिल्या मॅरेथॉनसाठी, म्हणजे 42 किलोमीटरसाठी. मग मॅरेथॉनचं सगळे तिथले पार्टिसिपेंट बघून म्हणजे असं वाटलं की काय आपला नंबर वगैरे काय येणार नाही, काय नाही, आणि आपण धावून का उपयोग नाही. मग तरीसुद्धा मी धावली. 20 किलोमीटरच्या नंतर मी चॉकलेट वगैरे सगळं भरून ठेवलेलं खिशामध्ये, कारण काय खायचं माहीत नाही. भरपूर चॉकलेट घेतलेली, दोन्ही खिशामध्ये चॉकलेट भरून ठेवलेली, कारण काय झालं तर खायला भेटेल म्हणून. आणि ते रिटर्न येताना वसई कोर्टमधून रिटर्न येतं ना, मग 20-21 किलोमीटर झाल्याच्यानंतर शूज निघालं ना पायातून. मग शूज निघाल्याच्यानंतर मी काय करणार, शूज टाकले. मग थोड्या वेळात गेल्याच्यानंतर माझं सॉक्स पण फाटलं. मग ते सॉक्स पण टाकू दिली. मग जोडवी होती पायात, मग ती जोडवी पण काढून खिशात ठेवली. मग असं करत करत मी 42 किलोमीटर 5.5 तासात मी पहिली मॅरेथॉन पूर्ण केलेली. नक्की 4 दिवसानं मला फोन आला की तुमचा नंबर आला आहे वसई विरार तालुक्यात दुसरा, आणि तुमचा आधार कार्ड आम्हाला पाठवा. मग मला एवढं नॉलेज आत्ता पण नाही आहे आणि त्यावेळेला पण नव्हतं. आधार कार्ड मागत होते ते मला. म्हटलं आधार कार्ड मी काय देणार नाही. म्हटलं आधार कार्ड आपण कुणाला देत नाही ना शेवटी. मग असं मग मी म्हटलं सर मला जिथं मी फॉर्म भरले ना मी तिथं जमा करतो आणून. मग दुसऱ्यांना पण विचारले की हो तुझा नंबर आला आहे बोलले. तर माझ्या मुलीनेच मला उचलून घेतलं आणि तो क्षण माझा ना खूप आनंदाचा होता. आणि 30,000 माझ्यासाठी खूप महत्त्वाचे होते.